हॅलो फ्रेंड्स, शुभप्रभात. तर आज आपण जाणार आहे वैष्णोदेवीचं दर्शन करायला. वेलकम टू नवरात्र फेस्टिवल. तर तुम्ही म्हणाल तर आज तर नवरात्री आत्ता ह्या टाईमला नसते. महाराष्ट्रामध्ये नवरात्री ही एकच टाईम असते, बट बाकी जे स्टेट आहेत त्यांच्यामध्ये 2 वेळा असते. तर ती नवरात्र फेस्टिवल बघण्यासाठी आम्ही आज चाललो आहे वैष्णोदेवी. सकाळचं वातावरण खूप सुंदर होतं, म्हणून आम्ही चालायला सुरुवात केली. चालायचं डिस्टन्स बघायला गेलं तर 12 किलोमीटर आहे. बट ह्यात जर ज्यांना चालायला जमत नाही ते घोडे वरून पण जाऊ शकतात. तर त्याचा चार्जेस आहे 1300 रुपये. जर अर्धकुवारीपर्यंत गेला म्हणजे अर्ध्या रस्त्यापर्यंत तर तुम्हाला 750 रुपये चार्जेस पडेल. तिथून मिकाला असं वाटतं की तो रिअल भाग आहे, तर तिची धावपळ 1.5 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्हाला समोर दिसते इच्छापूर्ण वैष्णोदेवी मंदिर. हे खूप छान मंदिर आहे जे रस्त्यात लागतं आपल्याला. पुढे चरण पादुका दर्शन. इथे चरण पादुका वैष्णोदेवीच्या चरण पादुकाचं दर्शन होते. 2-2.5 तास चालल्यानंतर 6 किलोमीटरचा प्रवास आम्ही केला होता. आता भवन वाया मार्गे हिमकोटी 5.5 किलोमीटर. मग आम्ही अर्धकुवारीला न जाता भवनच्या मार्गे निघायला सुरुवात केली. हा जो राईट साईडचा रस्ता आहे अर्धकुवारीला जातो. ह्या इलेक्ट्रिक कार आहेत. ह्या इलेक्ट्रिक कारचं बुकिंग तुम्हाला 1 महिना 1.5 महिना अगोदरच करावं लागेल, तर त्याने पण तुम्ही प्रवास करू शकता. जर वैष्णोदेवीला जायचं आहे तर चालतच गेलं पाहिजे, नाहीतर मग त्याला काय अर्थ नाही. म्हणून आम्ही असा हा चालत प्रवास सुरू केलेला आहे. हे तर तुम्हाला दिसतंय की मी चालतो आहे, बट हे तर फक्त व्हिडिओसाठी आहे. ॲक्च्युअलमध्ये रिॲलिटी अशी नाही आहे. खूप थकलेलो होतो आम्ही, बट तरी पण चालत राहिलो होतो हळूहळू. आमचा थकवा दूर करायला ह्या आजींनी मदत केली की ह्या वयात पण ते एवढं चालू शकतात, तर आम्ही का नाही. मग थोडासा जोश आला. तुम्ही वैष्णोदेवीचं दर्शन हेलीने पण करू शकता, बट हेलीची सुविधा खूप स्वस्त आहे. 2000 रुपये पर पर्सन. त्यापेक्षा चालत गेलेलं बरं. लहान मुलांसाठी पण सुविधा आहे. सायकल तिथे 550 रुपये वरपर्यंत नेतात त्यांना, तर त्यांचा माणूस सोडतो आपल्याला. फायनली आपण भवनच्या इथे पोहोचलेलो आहे. पार्वती भवन म्हणून आहे. इथे 2 तास दर्शन घेतल्यानंतर आपण आराम करू शकतो. ऑलरेडी त्याचं बुकिंग करावं लागतं. फायनली 3.5 तासाचा प्रवास कंटिन्यू चालत राहून आम्ही पोचलेलो आहे. शुभ नवरात्री. किती फुलांनी खूप सुंदर सजवलेलं आहे, तुम्ही बघा. भवनला पोचल्यावर तुम्ही बघू शकता हे जे सगळी सजावट आहे ही फुलांची आहे, आणि ह्यातली बरेचशी फुलं ही फॉरेन कंट्रीवरून सुद्धा येतात आणि खूप सुंदर अशी सजावट असते. खास नवरात्रीसाठी हा नवा सेटअप त्यांनी केला होता. आणि आम्ही किती सुंदर मंदिर आहे आणि एकदम डोंगरामध्ये बसलेलं हे मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा नजारा आहे. दर्शन करून बाहेर पडलो, बट मी तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण की मोबाईल, वॉलेट, स्मार्ट वॉच सगळ्या काही गोष्टी जमा कराव्या लागतात. तिथून पुढे आम्ही आलो आहोत रोपवेला. आता रोपवेचं बुकिंग ऑलरेडी आम्ही 1 वीक बिफोर केलं होतं. तुम्ही पण करू शकता. एक रोपवेचा शानदार सफर आहे की म्हणतात